आपण पाहतो 29 ऑगस्टला मनोज दादा जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले आणि पहिल्याच दिवशी येथील सर्व जे काही खाऊ गल्ल्या होत्या ते पूर्णतः बंद केलेल्या होत्या। आता आपण जर हे चित्र जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी जसं होईल तसे प्रत्येक भागातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक गावातून म्हटलं तर सध्या सुविधा जर पाहिलं तर चहा वगैरे सर्व सुविधा येथील मराठा बांधवांनी केलेल्या आहे। परंतु आपल्या सोबत मराठा बांधव काय आहेत, कशा प्रकारची सोयी सुविधा केली हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे। काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारची सोयी सुविधा या ठिकाणी केली? आम्ही घनसांगी तालुक्यातून आलो, तीर्थापुरीहून हिकमतदादा उडान यांच्या गावातून। हिकमतदादांनी यासाठी आम्हाला तिखट पुऱ्या आणि चिवडा, लोणचं, डाळबट्टी, पाणी बॉटल हे सर्व काही मराठी बांधवांसाठी खाण्यासाठी ते दिलेले आहे। नेमकं मराठा बांधवांनी आता सध्या खाण्यासाठी दिलंय, परंतु झोपण्याची जर सुविधा पाहिली तर कुठेही नाही। काय ते त्यासाठी काय त्याच्यासाठी सिडको स्टँड आहे, त्या सिडको स्टँडवर पण नाही का बस सगळ्यांसाठी राहण्याची सोय आहे। त्या ठिकाणी सर्वजण म्हणजे थांबलेले आहेत आपण आपल्या सोयीप्रमाणे। इकडे ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर पण सगळ्यात व्यवस्थित अशी सुविधा आहे राहण्याची। आता काय आरक्षणाचं वगैरे कसं काय? आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही तर काही जाणारच नाही। आम्ही सगळेजण आरक्षण घेऊनच आता गावाकडे जाणार आहोत। ही संकल्पना कशी सुचली तिखट पुऱ्या घेऊन यायची? आता आपल्या इकडनं जे येणारे सर्वजण आहेत महाराष्ट्रातून, सर्व गोरगरीब जनता आहे, यांना काहीतरी आधार व्हावा म्हणून 2 दिवस झालं जेवायला काही सुविधा नव्हती। त्याच्यामुळे काल आमच्या दादांनी 50,000 पॅकेट पुरीचे आणि चिवड्याचे 50,000 पॅकेट आणि काही 50,000 पाण्याचे बॉटल अशी सुविधा सर्व मिळून इथं पाठवून दिलेल्या आहेत 2 पिकअप भरून। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण तिखट पुऱ्या असतील ते घेऊराही या ठिकाणाहून घेऊन आलेले आहेत। आणि जर आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी बांधव आहेत, जशा होईल तशा पद्धतीने प्रत्येक गावातून कोणती ना कोणती वस्तू घेऊन येताना पाहायला मिळतात। माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, मुंबई।